हाय फ्रेंड्स, तर चला आज आपण बनवणार आहोत मटकीच्या डाळीपासून बेसन. तर बघा, इथे मी मटकीची डाळ 3 ते 4 तास भिजवून घेतलेले आहे. त्याचबरोबर 1 चमचा बेसन पीठ घ्यायचे आहे. चला तर मग कोथिंबीर, मिरची, लसूण आणि नमक एकत्र बारीक करून घेऊया. चला तर मग मिरची बारीक झालेली आहे. आता आपण डाळ बारीक करून घेऊया. बघा, तुमच्याकडे पाटा वरवंटा असेल ना तर त्याच्याही बारीक केली तरी चालेल. आता आपल्याकडे इथं अवेलेबल नाही आहे, त्यामुळे आपण मिक्सरमध्येच बारीक करणार आहोत. चला तर मग डाळ आपण बारीक करून घेऊया. चला तर मग 1 चमचा बेसन पीठ घेतलेलं आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया, म्हणजे चांगले मिक्स होईल. चला तर मग डाळ बारीक झाली का आपण पाहून घेऊया. बघा, खूप छान बारीक झालेली आहे. तर चला आपण आता बेसन बनवायला सुरुवात करूया. तर बघा, 1 ते 1.5 चमचा मी तेल ओतलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण जिरे मोहरी टाकून घेऊया आणि त्यानंतर बारीक केलेला हा मसाला चांगला तेलामध्ये फ्राय करून घेऊया. तर बघा, मसाल्याचा खमंग वास सुटलेला आहे. तर याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घेऊया. त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर, हळद, हे पण चांगले आपण मिक्स करून घेऊया. तर बघा, मिरची बारीक करताना आपण नमक टाकलेलं आहे, त्याच्यामुळे आता एकदम थोडेसे टाकूया. चांगले मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर बारीक केलेली डाळ. बघा, ही डाळ तेलामध्ये चांगली परतून घेऊया आपण आणि त्यानंतर आपण गरजेनुसार पाणी ओतून घेऊया. आणि बारीक गॅसवरती आपण शिजण्यासाठी ठेवून देऊया. तर बघा, चांगलं मिक्स करून घेतलं आहे. आता याला बारीक गॅसवरती आपण 10 मिनिटं झाकून ठेवूया. चला तर मग या बेसनला आपण अधूनमधून एकदा मिक्स करून घ्यायचं, म्हणजे गाठी होणार नाही आहेत. आणि नंतर अजून झाकून ठेवायचे 2 ते 3 मिनिटं. चला तर मग गरम आपले मटकीच्या डाळीपासून बेसन तयार आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, खूप छान होतं हे. आणि हे बेसन आवडले असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.